जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे आमदार चंद्रदीप नरके यांच्या उपस्थितीत करवीर मतदारसंघातील विविध विषयासंदर्भात आढावा बैठक पार पडली। यामध्ये प्रामुख्याने नुकताच पन्हाळा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवस्मारकासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। या कामाचा आराखडा तयार करून त्याचं टेंडरिंग पूर्तता करून लवकरात लवकर काम सुरू होईल यावर चर्चा करण्यात आली। हे काम दर्जेदार होईल याची काळजी घेण्याच्या सूचना यावेळी आमदार नरके यांनी दिल्या। त्याचप्रमाणे नुकतेच आमदार चंद्रदीप नरके यांची मुंबई येथे राज्य पर्यटन संचालनालय येथे अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली होती। त्या पार्श्वभूमीवर गगनबावडा पर्यटनाचा विकास आराखडा तयार करण्यात यावा। नैसर्गिक देणगी असणाऱ्या या तालुक्यात पाऊस खूप असतोच, तसेच हिरवळी आहेच आणि ऐतिहासिक स्थळे देखील आहेत। त्यामुळे गगनबावडा पर्यटन तालुका म्हणून विकसित करावा यावर देखील बैठकीत चर्चा झाली। त्याचबरोबर बालिंगा काळे या रस्त्याच्या अपूर्ण कामाची पूर्तता करून घ्यावी यावर देखील आढावा घेण्यात आला। न्यूज मराठी 24 कोल्हापूर। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।